तर नमस्कार मित्र मंडळींनो, बरेच दिवसांनी आपण आलेले ब्लॉग आता नवीन चालू करते. नवीन आज संडे राईडसाठी छोटं चाललेलं आहे भोर साईडला. भोरच्या तिकडं पुढे गेले की एक नागेश्वर म्हणून टेम्पल आहे, तिकडं आम्ही चाललो आहे. आता आपल्यासोबत ओम बंडकर आहे आणि मल्हार, तुम्हाला माहिती असेल पहिल्या ब्लॉगपासून आपल्यासोबत आहे तो आहे. ओम बंडकरला तुम्ही पहिल्यांदा भेटाल, नाही भेटले आहेत एका ब्लॉगमध्ये, जो पुनावळचा ब्लॉग आहे तिथं त्याच्या घरी गेलो होतो आपण. आता आपण आज आपल्याकडे एक्सपल्स आहे. एक्सपल्स राईड करणं नाही, एक्सपल्समध्ये वर्सेसला थोडंसं मेजर काम आल्यामुळे ती वर्सेस सर्व्हिस सेंटरला असल्यामुळे मी एक्सपल्स घेऊन जाणार नाही. इकडे वर्सेसचं काय झालं आहे, क्लच आणि एक्सेट्राचा थोडासा इश्यू आलेला आहे. एक्सेट्राचं दिलं की डायरेक्ट क्रूज कंट्रोल होऊन जातो ती गाडी, त्यामुळे एक्सेट्राचे काम करायला पण सर्व्हिस सेंटरला गाडी दिलेली. आणि क्लचचा म्हणजे मेन इश्यू काय झाला, क्लच हार्ड झाला होता थोडासा, नाही तर आपण आज वर्सेसच घेऊन गेलो असतो. त्याला काय ते ही आता मी माझ्या काकाची गाडी आहे, त्यांकडनं घेऊन आलो आहे. आपली निंजा पण थोडीसं काम असल्यावर ती पण बंदच आहे. सगळ्या गाड्यांना प्रॉब्लेमच आहे माझ्या आता सध्या. चला सकाळ झालेली आहे, आपण जरा लेट निघालो आहे आज. आपल्याला निघायचं होतं 6 वाजता, आपण 56 आहे हां 46 म्हणून होतो. 56ला निघतो आहे. आता मध्ये फ्यूल पण करायचं आहे गाडीत, तसं बऱ्यापैकी फ्यूल आहे, पण तरी पण एक असू दे यार, सेफ्टी पर्पजसाठी. चला चला हायवेला गेला चालू करतो. याला आपल्याला आय थिंक सो ओमकरपासून ओम बंडकर आपल्याला गाईड होतं आहे. आणि जो लास्ट पॉईंट होता आपण साताऱ्याला, जो आपण जिथं भयंकर सर कशाला फॉरवर्ड होतं मला तेच कळत नाही. जिथं म्हणलं आपण त्या मागच्या आम्ही जो स्पॉटला भेटलो होतो तिथंच आम्ही परत आहे. आता बघू किती वेळ लागतो बसायला. आय थिंक मला तरी वाटते 7-8 वाजतील तरी तिथं पोचायला. एक अंदाजे पकडून चाललं तर. थंडी पण पडली भरपूर तिकडे. कशी थंडी ती आता बघायला लागेल. बरं एक्सपल्स त्यामुळे काय हे जाणवत नाही. अरे BMW 1300 कोण आहे, चल रे बाबा. अरे गाडी नाही पाहिजे रे. थोडी पुढे किती करू, फुल करा. नॉर्मल या हां चालते. टाचा
टाचा दुखते रे टाचा. 1 2 3 4 5 6 आहे. सहाशेचा करा कम्प्लीट बस. A few moments later. चला आता निघायचं पुढं. अरे गाडी यार काय दिसती अरे गाडी वेळ त्याला बोटा काढलेत पण आता आपल्याला पुण्यावळ नाही आपल्याला एक पुण्यावळच्या पुढं भूमकरपर्यंत जायचं आहे. भूमकरला तिथं थांबायचं आहे. ओम जॉईंट होईल तिथनं. संडे के दिन भी तेरे को अरे फॉग पूरा क्या पूरा पूरा फॉग हो गया. तन्नी लग रही तन्नी ऊपर से रास्ते में पानी कहाँ से आ गया. है ना ये मैंने कलील डलवाई है. हाँ कलील डलवाई है. Much later. आजा आजा आगे आजा बच्चा आगे आजा. दिखा क्या आला आला. हाँ पेट्रोल भरून मी तिकडे पलीकडे थांबतो. चल फोन रख. आगे जा आगे. तर मित्रांनो निघतोय आपण आता इथं पुढं. हां फॉलो कर मेरे को खाली तू मेरे को फॉलो कर. आगे मत निकलना जस्ट फॉलो. चलो ये भी ग्रुप निकला है.
कशा टायमिंगला तुम्ही? हा प्रभू टायमिंगला कसे तुम्ही? पाया पडा, तेच म्हटलं पाया पडतं प्रभू. टायमिंगला कसे काय आले तुम्ही? आशीर्वाद. तेच म्हटलं ये यार. त्याला विचार ना, त्याला ओमला विचार ना मी किती वाजता कॉल केला तू. के रे सुबह कितने बजे कॉल किया तेरे को? 5:30ला मी गाड झोपेत होतो. मी आंघोळ करून आलो मग नंतर तुला कॉल केला. बघितलं उठला नाही की रिपेअर करतो होता. हे माणसाने उठावं, दात घासावे, चहा प्यावा, मग कोण हातात घ्यावा. मी अक्षरशः येतो ना मी असं 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 म्हणून मी हळू आलो जरा. अरे आता येता नाही GS 1300 ॲडव्हेंचर आणि हार्ली डेव्हिडसन होती, दोघं चालले होते. मला रस्ता का माहिती आहे बोरला. मी तुला लोकेशन पाठवलं पुढे तिथं ते मंदिर पुढे. हा जास्त नाही 200-300. हाँ हाँ तू बोल रहा अभी मैं जा रहा इधर से रिटर्न. नाही रे उलटा गेला नवले ब्रिज आहे. बंद करो हाथ जोड़ के मैं बघतोय ना किती हळूहळू चालत. इथं आहे ना रस्ता बाजूने सर्व्हिस रोड. आपण इकडून एक्झिट घ्यायचा आहे पुढनं ना हा. आणि तिथनं साईडने सर्व्हिस रोडनी. घ्यायचं ना हायवे. तर मित्रांनो आपण आता राईड पुढं चालू करतोय. चला चला चल रे बैठ बैठ गाडी बाय चल 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 त्याला फॉलो कर. चल मी आहे मागे टेल राहतो मी. काय 360 काय करतो रे. आपण कोरियन 69 oh ओए सुन ना उधर लगाने का ना. और डबल वायझर ब्लॅक पेन के जा रहा है यार. काय आतला पण गॉगल ब्लॅक आहे तो खाली गेला आणि परत पुढचं वायझर पण ब्लॅक आहे ते पण खाली करून चाललाय.
भूत नहीं आना चाहिए ना। अरे हे बघ मी काढून दाखवू का मग तळेगावपासून माझ्या गाड्यात हात बोटांवर ठेव। साउथ इंडियनचं आज फ्राइडे हो गया। हाँ आज फ्राइडे नहीं आज संडे। हाँ पिज्ज़ा हट पता है हमको। हाँ अभी बीच में एक ऑफर भी चल रही थी, तू अगर 1000 का डालता ना पेट्रोल तो तेरे को पिज्ज़ा फ्री मिल रहा था। पिज्जा हट में हाँ ये इधर के पिज्ज़ा हट में खाली। क्या बात है, चलो अपन ये बंद करू मजा आ जाता है। 3 hours later. चला आता ब्रेकफास्ट झालेला आहे, आता आपण निघतोय पुढं कंटिन्यू व्हायला ब्रेकफास्ट। आम्ही व्हिडिओमध्ये मी नाही दाखवत भाई, बऱ्याच वेळा नजर पण लागली आहे भाई, पोट दुखतं। अरे याला मध्ये जेव पुढं चालला पुढं। अरे मी हे करत होतो भाई, मी तो पण निघाला एकदम पुढं। A few moments later. आलं रे आलं, काय माहिती। हे असे का लावून ठेवले त्यांनी। हाँ 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 ouch. It's not entry fee, I think so काहीतरी वेगळंच आहे। आम्ही तेवढं स्वप्न बघतो रे। हा आम्ही तेवढ्या मायलेजची स्वप्न बघतो। मायलेज आहे किती रे? कितना ती मला 40 देते रे, पण तू 40 काढलं होतं त्यावरती। काढलेलं पण ते हायवेवर ह्याला 60 आहे, 60-70 आपण किती काढलं तर रे? आपण 62-63 पर्यंत 63 पर्यंत काढलं किती होतं। काढले माहिती आहे का? 7 माझा आवाज येतो का तुला? नाही आपल्यामध्ये तो आवाज कॉम्बिनेशन मिक्स होते त्याचा। रायटिंग बंद करू। अवघड होईल जरा। काय नाही लावता येईल, असं काय अवघड नाही एवढं। हाँ लेके आ सकते अपन। स्केच निकालना है तेरे को, तेरा हाँ स्केच निकाल रहे, स्केचिंग ड्राइंग तेरा नहीं रे स्केच नहीं। मस्त गाड़ी का एक फोटो आ जाता है इधर। मेरा फोटो है ना इधर का। कौन सा गाड़ी के साथ? नहीं? अरे आगे तो देखेगा तो और है, अभी तो ये रोड ऐसा बन गया अभी मैं अभी ऐसे प्रॉपर। बोलूं। वो पहले वाले रोड रहने चाहिए थे, पहले वाले रोड तो एकदम मस्त है, एक कर्व थे ना ऐसे मस्त लीनिंग को, जो पागल हो जाता है यार। फेसबुक सुपर बाईक वाटली ना तुला सुपर बाईक वाटली ना ते? कुठली होती गाडी? एस्टीम। आणायचं का गाडी इथं? हे बघ कब का ये
2018. हा बाबा हा तूच मेन ऑपरेटर तूच आहे आमचा माहिती आहे. नाही सॉरी, उजवीकडं वळायचं आहे, उजवीकडं. नाही एक सेकंड, नाही सॉरी सरळ चल. थांब 2 मिनटं, मला पुढे राहू दे. सरळ जायचं. हां दुसरीकडे जाईल. गावापाशी जवळ आल्यानंतर ते असा खराब रस्ता करताय. एक्सप्रेस आहे ना, मागचा टायर सरकते. हा का, अरे तू तरी जा रे, तर मला तरी साईड दे रे. अरे टॉकीज भाई वाई फायटिंग. जायचं ना तिथं बनवायचं का हां कोणीकडं हा आहे ना खायला, त्यासाठी झालं स्पेशल. तो त्याला म्हणलं मटन रान खायचे, त्यासाठी स्पेशल आलाय. अरे मटन रान जाऊ दे, मी डाएट मोड येतो. अरे काय रे बाई जायचं आहे का? हॅलो भोरमध्ये, वेलकम टू भोर. वेलकम टू गोवा जिंगमध्ये, वेलकम टू भोर थिंग बोलतो तू. आपल्या लोकेशन अजून पुढे मित्रांनो, अजून पुढे जायचं चालू आहे अजून पुढे. अरे काय असं थांबायला लागते. नाही वय स्पीड करतो मध्येच बसून चालले. हा गेअर डाऊन केलंच झालं होतं रे, तरी की सिंगल चॅनल एटीएस आहे ना आपली, तेव्हा मागचा टचकाने मारले की त्याला कसं की स्प्लेंडर नजर पडला माहिती का माझ्यामुळं. ब्रिटिशांच्या काळातला. तर मित्रांनो आपल्या गाडी इथं आपण लावलेल्या आहेत, मग झालेलं आहे ब्रिटिशांच्या काळातला ब्रिज हा बांधलेला. ते लिहिलेलं आहे बघा 1937मध्ये हा ब्रिज बांधलेला आहे. तेव्हाच्या कॉस्ट जवळजवळ 10,000 रुपये आली तिथे ते बांधायला. आणि आपला असा ब्रिज आहे.
पण प्रॉपर मेंटेन असल्यामुळे तो ओके अजून. याच्यापेक्षा नवीन नवीन ब्रिज पडतात ते आपल्याकडे. हाय 1936 मधला ब्रिज टिकून आहे, पण आपले नवीन ब्रिज पडतात ते. आता आपण इकडं नागेश्वर मंदिर म्हणून पुढं आहे, तिथं जाणं नाही. ब्रिजवरनं त्याचं हालतो. हे बघ, हे बघ कसं आहे, त्याचा शेक होतोय. हा शेक हो रहा है. नको लागायला ब्रिजला. नाही लागणार. पुढं वॉटरफॉल आहे माहिती का. हळू चाल की. एवढं कायला पाय आपटतोय. आता ब्रिज हाय हाय कसं वाटलं फिलिंग. ओम क्या आहे. ओम भाई कैसा लगा फीलिंग तेरे को ब्रिज पे. हँगिंग ब्रिज पे पहिले बार काय राहिगा ना तू. नाही गेलं पाहिजे. पण याच्यावरती याच्यावरून बाईक आणायला पाहिजे. आणायचं का. बाई इथं चालवा ना कशी पुढं. इथपर्यंत लावून टाकलं तरी पण मोठी गोष्ट आहे. डॉगेश भाई फुल पार्कोर. डॉगेश भाई कसे हात मत लागा काटेगा. मुलगी आहे का. डोंट नो. मुलगा आहे. पण इकडे नागेश्वर मंदिरला जायला इथनं रस्ता आहे. इकडून असं यायचं आणि इकडून जायचं. डॉगेश कैसा है. कोकण में ऐसा लग रहा है. व्यू तर बघा यार. अरे आगे जाके मंदिर देख तू. मंदिर भी इतना मस्त है ना. ये स्पाइडर भी दिखेगा तेरे को बड़े बड़े वाले. ओए स्पाइडर भी दिखेगा आजू बाजू है ना, ऐसे जाली रहेगी बड़ी वाली. हाँ दिखता नहीं इधर. इतना रहता देखो स्पाइडर. इतना है इतना इतना रहेगा. अरे किती आलं हे. 2-3 इंच एवढा असेल स्पायडर. 3 इंच एवढा. डॉगेश भाई. डॉगेश भाई आपले गाईड आहे तिकडचे. त्याला पुढे बोलू. डॉगेश चल. डॉगेश भाई हाय बिस्किट बॅग आहेत जिथला नंतर. पुढे आला. इथं चला चलो डॉगेश. डॉगेश भाऊ चला. डॉगेश भाईचा आगमन झालाय. चला चला. हा हे आता त्यांनी कलर केलेले. पहिलं हे होतं. हे बघ तिकडे वॉटरफॉल. इकडे बघ इथं वॉटरफॉल आहे. मंदिरात जाऊन येऊ ना आपण. पाणी नेहमी चांगलं कलर कोणताही असू ते सगळं पुढंच जात असतं. आता इंद्रायणीमधली हालत होईल कशी झाली ती इंद्रायणी नदीची. माशेवरती आले ते सगळे म्हणून. कुछ नाही. डॉगेश भाईचे काम डॉगेश भाई. बापरे फुल भगवान कोणता देने का इसको. ओ न्यूट्रिचर्स वाला निकाल. हाँ फोड़. अरे डॉगेश भाई खुश हो गए. खुश हो गए खुश हो गए. भला काम कर रहे थे तो. अरे 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 डॉगेश भाई. ले ले बिस्किट दे दे. जंप डॉगेश. अरे मराठीत बोल. महाराष्ट्रात जातो मराठीत बोल. उडी मार भाई. खाते का. का बरं नाही खाणार. हेल्दी बिस्किट आणलं तू. न्यूट्रिचॉइस वाला मी नाही खाते. उसको देते हम भी देते जरा. पुण्य करो चलो. डॉगेश को बिस्किट दियो. अरे उसके बॉडी पे थोड़ा एक अच्छी जगह. अरे स्वीटीला करायचो मी तसं. या. बापरे तो मध्ये कुठं जाईल. अरे उसको डोळा बघ ना एक पांढरा आहे. अरे बघ हा मेन मंदिर होतं ना. हा मैन मंदिर आहे. खरंच अरे लय जुनं आहे. दादा मंदिर किती जुनं आहे आपले. खूप जुनं आहे असं सांगता नाही यायचं. हा का पुढं लिहिलं आहे का माहिती. हां हां
पूर्वीचं पश्चिमी झालेलं आहे 100 वर्ष पूर्वीचं पश्चिमेला मंदिर फिरलंय. हां फिरलेलं आहे यूट्यूब अरे हा यूट्यूबला बघायचं. 200 वर्ष जुनं 200-250. हो ते पण आहे. ते पांडवांचं पण मंदिर आहे आपल्या इथं ते. ते शिव मंदिर हां आपण पंचगंगा. गेलतो बघ ते हर सोमवारी काय ना काय पंचगंगा पण आहे इथं तिथं समोर. हां एक आहे इथं समोर आहे. ते समोर तिथं ते जे आहे ना ते पंचगंगा तिथं. दोघेश भाई बस हे तो दाखवत आहे चावत. आम्ही तळेगाव पुणे. कोणीतरी हां मी इकडचंच आहे वाईचा आपला वडोली. मिळवली का हां चिकणे. चिकन आहे का तुम्हाला इथून जायला जवळ आहे कुठे हां ते इथनं जवळच आहे. आम्ही असंच फिरत इकडं आलो होतो आम्ही रायरेश्वरनं खाली उतरायचं फक्त. चला ओके ते मला माहिती म्हणून मी आणलं. मी त्याला फिरवायला आणलं त्याचं तिकडं तिकडे. चला जायचं जाऊ ना चला मंदिरला मंदिरात जाऊन येतो ना आम्ही आता. गाडी देतो तिथपर्यंत पुढंपर्यंत ना चालते. चला बाय तेव्हा थँक्यू म्हणाला बाई खायला कांचन ना शूज काढ ना पहिले. होय आपण आता दर्शन घेऊन बाहेर आलेलो आहे. आता हे मंदिर खूप जुनं आहे. म्हणजे ते त्यांना पण नक्की एवढं असं माहिती नाही की किती वर्ष जुनं आहे. आणि त्यात ते पांडवांच्या टाईमचं मंदिर. बाबो पांडवांच्या टाईमचं मंदिर आहे. बाबू लय जुनं मंदिर आहे. आपण इथं असं भरपूर भारी म्हणजे थोडंसं जंगल टाईप आहे बाजूला. आता एक पुढं वॉटरफॉल आहे तिथं जाणार नाही. आणि इथं आपण एक गंगा म्हणून साईडला कुंड आहे तर तिथं आपण आता जायचं आहे. असं नाही इथं भरपूर जुन्या मूर्त्या जातात. आपण तुम्हाला दाखवतो मी थांबा जरा. स्ट्रक्चर बरोबर हे तर कासव दिसले का आपल्याला. कासव इथं हे बघा इथं दोन आहे प्लॅनिंग चालू आहे. फॅमिली प्लॅनचे. एक आलंय एक इथं एक आहे इथं खाली तर दिसत नाही. कोण बोलते हा बोलते काय नाही काय नाही आवाज कळतच ना रेकॉर्डिंगमध्ये कळलं की. जागा मोठी आहे जरा फॅमिली प्लॅन पण मोठा हे धर्मशाळा होती आधी आता त्यांनी बंद ठेवली आहे. तू पण इथंच होता हां का ॲडमिशन घेतलेलं होतं ओके तुला पूर्ण जाऊन झालं अच्छा. झालं आणि वॉटरफॉल गेला कुठं. वॉटरफॉल तिथं फक्त छोटासा चालू आहे. पावसाळ्यात भरपूर असतो इथं मोठा खा सगळं ते पाणी वरतून असं पडताना दिसतं इथं सगळं. पावसाळ्यात एकदा येऊ काय रे पावसाळ्यात येऊ म्हणलं तर राईडला. काका पळत येतो ओम पळत गेला अख्खा झुलायला लागला बोल. ओम पुलाची अजून इंटेग्रिटी टेस्ट करतोय. आपला ओम चांगला काम करतो. चला कारण आपण दोघं पळत गेलो तर चला 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 काहीतरी सांग. अरे डॉकेश भाई कशा आहोत. एस टी थांबवली. ए दादा आका पूल हलवला रे तू. आका पूलवर आली केला. डॉकेश भाई पण आले सोबत. नवीन आहे त्याला बिस्किट दे तर. वरतीच असतील बघ. कुठे चालले गेलो ही आता पुण्यात आली का नाही तर ती ह्याला असेल बोरची. मित्रांनो गोप्रोची बॅटरी आली डेड. आता आपण इंस्टा 360 मधनं रेकॉर्डिंग करतोय. आता आपण निघतोय रिटर्न. आता परत मध्ये जाऊन मध्ये थांबल जेवायला. त्यानंतर मग आता आवाज नाही यायचा बोलायला.
बेकार हो गई। कैसा लग रहा है? हाँ कैसा लग रहा है? ये तेरे को बोलता बाइक पे चला कर यार। अबे मैं चलता हूँ यार, अभी पापा ने बोला किधर है कितनी दूर है, मैंने पता नहीं। 50 किलोमीटर दूर है। हाँ और पता है ना इधर उधर आगे बोले। हाँ फिर क्या बोले? बोले ठीक है कोई नहीं, सुबह निकले थे पहले। हाँ सुबह निकले थे। हाँ ट्रैफिक नहीं लगता। हाँ दोपहर के टाइम पे वापस निकलता है, वो दोपहर में भी ट्रैफिक नहीं लगता। अभी भी नहीं पहुँच पाता। हाँ अब अगली बार ना मुंबई अरे मेरे मुंबई के बहुत कपूर ये किधर है, क्या हुआ? इसकी गाड़ी की 20,000 किलोमीटर है। फोटो ले रहा है क्या? हाँ मैंने उसको बोला था। मेरे कितने हो गए? आई हैव रीच, मेरे 24,000 होने हैं। 16 किलोमीटर बाद 24,000। तू भी निकाल दे फोटो। हाँ तू भी निकाल दे मैं भी निकालूंगा। तेरा 50 होने का है। 50,000? हाँ कितने साल पुरानी है? पुढेच थांबलं हे जे 24 व्हायला आले 16 किलोमीटर 24,000 होते आमचे. अरे ते केवढा आवाज जोरात आला. तर मित्रांनो जेवायला थांबलो आपण आता निघालतोय. आता टायमिंग काय झालं? 3 वाजले असतील, 3:30 झाले असतील. 3:30 नाही 4:45 झालेत. मध्ये गोप्रोची बॅटरी डेड झालेली, तिकडेच डेड झाली ती. मग 360 आपण हा मग माहिती आहे. थांब ना पुढे तरी होते पहिली. आता फुल क्लच आहे म्हणजे नॉर्मल क्लच आहे. जसं तिचं तसं. नाही नवीन लावलंय का? एकदम नवीन लावलंय. कंपनी नाव आहे का तुझ्या गाडीला? Much later. मग मल्हारची आता स्टे म्हणजे थोडं रेस्ट करण्यासाठी थांबलो होतो. आता रेस्ट झाला. आता किती वाजले? 5:30 वाजले. कमीत कमी एक 6:30 वाजले नाही आपल्याला पोहोचायला. आता ओभंड होम आपल्याला इथपर्यंत आहे, वाकडपर्यंत वेळ आहे. त्यानंतर आपण पुढं एकटं असणार आहे. मध्ये गोप्रोची बॅटरी पण संपली होती, तेव्हा आपण गोप्रोमध्ये व्हिडिओ नाही बनवू शकलो. थोडं चार्ज करून घ्यायला आहे. आणि 360ची बॅटरी पण आता डेड होईल. मध्ये स्टोरेज सुद्धा फुल झालं. स्टोरेज कमी केलं आता बॅटरी उतरली त्याची. तो काहीतरी चालू राहिल्यामुळे बॅटरी त्याची कमी झाली. आता थोडा आवाज ठीक नाही आहे. सकाळपासून पण तसेच ते ट्रॅफिक आता किती 3 hours later. जरा चांगलं तर मित्रांनो एक विषय झाला आपला आहे आता. फोन मग अशी बऱ्याच वेळ मी फोनवरती चालू होतं माझं सजेशन हे होमची. त्याचा विषय काय झाला, तो आपलं जे पुण्याचं तिथं आपण सिग्नलला एक ठिकाणी वळलो तर आपल्याला घ्यायचा होता लेफ्ट आणि भाऊने घेतला राईटला राईट घेतल्यामुळं तो गेला परत नवले ब्रिजकडं. ते आपल्याला त्याला इकडे यायचं होतं पुण्याचं या साईडला, हिंजवडी साईडला. तो राहिला ॲक्च्युली हिंजवडी साईडला. सगळं उलटा खेळ झाला त्याला. आता परत होता ट्रॅफिकमध्ये अडकला बसला होता. आता निघाला असेल थोडा बऱ्यापैकी पुढं आला असेल. त्याला तर कॉल करतो मी परत. तर हा ब्लॉग मी आता इथंच एडिट करतो. सर्दीने माझा आवाज बंद म्हटला. सकाळ किंवा तो सर्दी खतरनाक रात्रीची